मित्रांनो जेवण बिवण झालं बरं का टापरून आता सुट्टी म्हणजे एकला सुट्टी होती बरं का त्यांची. पण आपल्याला यायला नाही वाट जेसीबी म्हणून ह्या दादाला विनंती करून म्हणलं आज काय का होईना डबल हाजरी त्या गाडी म्हणलं बरं ह्या सगळ्या गाडी डबल हाजरी दिली आणि डबल झोपी केली आहे बघा. आता 6 वाजेपर्यंत आता चालू आहे बघा. ड्रायव्हर सुद्धा उठा म्हणलं उठ फेकू नका दूध चपाती खाल्ली. ड्रायव्हरनं बघा आता तुम्हाला सांगतो दूध चपाती बाजरी भाकर मटकीचं कालवण सगळं एकाच कुसकर आणलं या. असली गावठी पद्धत आहे बघा आमची. दूध आणलंय तुम्ही पण डोळ उघडून चालवा. नाही हिरे एका दगड गेला तर बघा. पाहुणं मका कशी आले काय सांगणार राव. मक्काला जोर नाही राव. हा डबल पिकाई मका बघाय सुद्धा नाही अशी कुठं. पहिल्यांदा मका काढली आहे आता अजून डबल मका काढली आहे. जोरात आहे. आता बघा सिरीज निम अर्ध तर काम पूर्ण झालंय बघा. निम राहिले निम एका दिवसात कडे येंडच कामच तसं असतंय कुठलंही काम असं झटक्यात काम पुरं झालं मी माणसाला समाधान आम्हाला पण बरं वाटतंय आणि तुम्हाला बघणाऱ्याला पण बरं वाटतंय. या तुम्ही तर रोज आमच्या पैसे कुठे बसणार. पाणी द्या आण द्या ही करा म्हणा एका दिवसात झालं बस. आयला तसंच असला माणसाला तुसाड माणूस नाही राव मी. तुझारचा विषय नाही पण माणसा मागे या पासतो. अहो किती जरी याप असलं तर माणसासाठी येळ काढणारा माणूस आहे मी. सकाळपासून काय जाणवलं का तुम्हाला तसं काय काय सुद्धा नाही. आता जेवण मस्त झाले आता काम करायचं. घरच्यासारखं असतंय आपलं. एका दिवसात झालं मी बस. एका दिवसात तो का तिथे एवढं कड झालंय बघा पलीकडे साईडचं. आता किती हे निमज राहिले त्या दगडापासून ह्या दगडापर्यंत एवढं झालं का ओके. आता 2.5 तासात तुम्हाला फायनल फायनलच करते ती काय साठी नाही. फायनल जरा सांगायची उभायची काय अडचण नाही. अडचण नाही. आता एक इसावा थोडा तुम्हाला सांगतो झालाय. आता हे दुसऱ्या ह्याच्यात ओकेच कामच फिनिश. काम फिनिश झालं म्हणजे बरं वाटतं. ड्रायव्हर काय मग काय बरं आहे का जेवण झालं ना टापरून. समजा एकाच घेऊन खाल्ले. तब्येत काय म्हणतीये तब्येत काय म्हणतीये. काय बरे जरा ज्वार बैठक काढत जावं सकाळ जरा. एवढं घेतलं का ओकेच झालं. गरगळून जाईल पलीकडं. भर भराय सगळं झालं. पाया येईल बरं का जपून. दगडाचं काम आहे. काम बघा आवडलं बघा आपल्याला तर काम एकदम चोख आहे. कामाचं काय टेन्शन नाही. सगळं फिटिंग मध्ये आहे सगळं काम. लुचू पिचू काय नाही बघा. कसा आहे गडी दचक्या नुसता. किती मोठा हात्यारावर उचलते का नाही. तब्येत बरोबर लागते हो तशी. या आईला दगड सुद्धा भिवून गेला पाहिजे. आता काळात कोणी असली कामं करत नाही ती हो. याला एवढं दगड केलं रे मनका गेला रे म्हणते ती. बस गोल मध्ये येते या गोलच आहे पहिलं. तरच भारी दिसते. नाही तुम्ही म्हणत होता ती माग नाही ती तेवढी माती तेवढी मागे वडून घ्या. तुम्ही काय काळजी करू नका. माती वडली म्हणजे व्यवस्थित दिसते या. बस ड्रायव्हर पटाक दिसे आता कान 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 दावा सोडून इकडा ना. मग तिथं ती केबल काढून तिथं मोठं मोठं दगड आधी मांडून घ्या. त्या साईडला नाही म्हणजे खाली सोडू नका. खाली गेलं का आवाज नाही. गाठ द्या कशाला तर. तिकडं आपल्याला काय करायचं नाही. तुमच्या त्या मोठ्या हा खाली मोटर वर अथरा दाव कमी पडते म्हणून गेली तर पुणे वडून बांधायची वर. वडून बांधायची दोघ जण हे लागते. न्या दोघ जण पलीकडे. खोऱ्या घेऊन या इकडे जरा.
काय सवय आहे तुम्हाला आपलं तंबाखू खायला तंब गार कोंबड्या कोका गेले तू कालच अचकदानीत ना तुम्हाला सांगतो 5-6 हजाराच्या कोंबड्या आणले त्या तळ्या काठाला घर नाही देवी ती बिंदकडे जाणाऱ्या फट्यातनं रोडला त्या तळ्या काठाला दत्न आणली ती 5-6 हजाराच्या काळ कोंबडी एखाद आणली जाम काढ देतात वडा वडा दोघांनी वडा येईन पुन्हा काढ द्या दोघा ठिकाणी द्यावा 5ची मोटर आहे एवढी जड कशी आहे? सगळ्या एका ह्याच्यावरच लोड आलं लोड नाही कसला. ते हाताची. बघा ना ती पाईप जायचं खाली पाईप येईल बरं का ए पोरानो यार का कोंबड्या जाणताय पोरे कोंबडे घरी ताणतील तुम्हाला सांगतो पाईप निसटाय नाही ना यात ना मग काय असू दे दिली गाठ जाम तर करा करा मारा टाटर तुमचं टाटर मारायचं काम आहे आता एका दिवसात कड्याचं काम नाही रोज सारखं सालभर कडं बांधायचं आणि कडं बांधायचा हिर झाली पर कडं बांधायचा कडं बांधायचा कडं बांधायचा खरंच काम राहायचं तर म्हणून बघा ही एका दिवसात आपलं गोता मेटवला विषय संपला तीनदा काम नको आहे आपल्याला एका दिवसात झालं म्हणजे आम्हाला बरं वाटतं जरा दगड बिल लई मोठी आहे बघा कसं आहे मोठा लाट ही लांबनं तुम्हाला बारीक दगड वाटते पण तिची शिवेला उचलत नाही ती असली बघा ही जवळनं बघा कशी दगड दिसली ती पलीकडे सगळी दगड लागली असली ती पण लांबनं बारीक दिसते ती लांब असल्यामुळं आता बघा हे पेपर साईड तिकडे दगड आहे मोठी ती दगड काढायला चालू आहे मोठा दगड त्या साईडने तकडून तशीच घेऊन येते तोंडात धरून चालवत इकडे घेऊन इथं बराबर लावते तिथं तर घर दिसते बघा आपलं धरला बरोबर बकेटमध्ये आता दगड धरला आता उचलून आणते तिकडं आणि सफावर ठेवते व्यवस्थित पुन्हा पाहरणं काय करते चाळवते तिकडं तिकडं 4 जण आहे ती 2-3 पाहरानं बरोबर लेवलला त्या चाळवते ती आणि मग ती गोल दिसते एकदम जेशिबाला नेऊन सोडते जातं आणि ही पुन्हा चाळवून बरोबर त्या लाईनला लेवलला लावते ती बघा दगड आता घेऊन निघाला बघा टाकला कशी झाली आहे काय हिर नक्की सांगा कमेंटमध्ये हिर तर बघा हिर तर आपलं पाणी आहे कचकून काय दिलं काम नाही भिजवून काढले सगळं अजून तोपर्यंत भरतं या चला